शेठ बनकरी आणि मोहन शेठ राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। यावेळेस ऑन साइडला मिस्टामिंग आहे, जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल टिपलाय, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, पहिला मोठा धक्का बसतोय। राजेश मिरकुटे बॅक टू द पवेलियन। तर वळूया आपण व्यासपीठावरती। तुषार ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय योगेश शेठ बनकरी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे। खूप चांगली फाईट दिली होती अनगा 11 कोलम या टीमला, परंतु कोलम संघाने हा सामना जिंकलाय। मैत्रीपूर्ण सामना होता, कारण की मोहन शेठ राऊत आणि योगेश शेठ बनकरी अत्यंत जवळचे मित्र आहेत। तर मोहन शेठ राऊत साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया, जे माजी अध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे। खूप चांगली गोलंदाजी विशाल करतोय, यावेळेस ऑन साइडला बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार। आपटी गावचे समाजसेवक वसंत शिसवे साहेबांकडून दहागाव 11 दहागाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यानंतर आमचे मित्र अभि भंडारी टिटवाला यांच्याकडून गावदेव मस्कल टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत। ओव्हर द विकेट, यावेळी चांगला चेंडू आहे, यॉर्कर चेंडू, इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतो गोलंदाज विशाल भोईर, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला तो विशाल भोईर असेल। नरेश चौधरी, कल्पेश कोर, कॅप्टन कुल, सचिन देसले यष्ट्यांच्या पाठीमागे आहे। ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क षटकार। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती दहागाव 11 दहागाव या टीमची 1-10। योगेश मिरकुटे साहेबांचा वाढदिवस आहे आणि साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जय हनुमान क्रिकेट संघ बिसोळ यांच्याकडून दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तसेच आपटी ग्रामस्थांकडून देखील शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या। विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती। तसेच सरपंच चषकाचे आयोजक रोहिताजी पवार यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आमचे परम मित्र जवळचे मित्र दिगंबर भोईर यांच्याकडून देखील मस्कल टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत। ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सचिन देसले येतोय नवीन गोलंदाज, स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल मिरकुटे आणि अरविंद मिरकुटे यांचा संघ आपण पाहतो। स्विच हिट, क्या बात है, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु फेक ही खराब होती है। बॅकिंग साठी येत आहेत दिनेश
खूप चांगलं बॅकिंग आणि एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती. दुंदारामजी कोर साहेब देखील उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, कारण की जेव्हा जेव्हा गावदेव मस्कल संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच मामांची उपस्थिती असते आणि याही स्पर्धेसाठी मस्कल टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सचिन यावीस वाईट साईड शर्यत. धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक यावीस दुसरा मार्गस्थ आहे संगनायक सचिन देसलेचं. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज सचिनने. दिशाहीन गोलंदाजी दिशेपासून भरकटतोय. हातावरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 1/13 अशी धावसंख्या आहे. दहागाव या टीमची. अरविंद मिरकुटे आणि विशाल मिरकुटे साहेबांचा संघ आपण पाहतोय. दहागाव 11 दहागाव विपक्ष गावदेवी मस्कळ या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना. आई एकवीरा आपटी बी विपक्ष एकता स्पोर्ट्स घोटसई. यावेळेस लिडिंग एज आहे. चेंडू ट्राव्हल तो गली क्षेत्रामध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण. सुशीलच्या माध्यमातून एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. धावसंख्या 14. स्ट्रायकिंगला फलंदाज संगनायक विशाल मिरकुटे. स्विच इट. क्या बात आहे. सुरेख फटका आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चारने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. विशालच्या बॅट मधून हा चौकार येतोय. विशाल मिरकुटे आणि अरविंद मिरकुटे साहेबांचा संघ आहे. दहागाव 11 दहागाव. यावेळेस मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल केला ड्रॉप. चुकीचं जजमेंट प्रवीण होते. तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 20 दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज सचिन देसलेचं. ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल. निलेश निश्चिते यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. रोख रक्कम 2000 रुपयांचं कॅश प्राइज आपण देतोय. 3 चौकारांसाठी ते कॅश प्राइज होते आणि आपण दीपकजी माडसे यांच्याकडून ते पारितोषिक होतं आणि ते आपण पारितोषिक देतोय आणि ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी आलेले आहेत योगेश पवार. यावी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्रक्षेत्र जज करतायत नरेश चौधरी आणि क्या बात आहे. सुरेख जेल टिपलाय नरेश चौधरीने.
अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या दहागाव 11 दहागाव या टीमला लागलेला हा तिसरा धक्का. फलंदाज अमोल बॅक टू द पवेलियन. नखऱ्याची दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती दहागाव या टीमची 20. विशाल भोईर येतोय नवीन गोलंदाज. या तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक घेऊन गोलंदाज विशाल. ज्या विशालने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, 10 धावा खर्च केल्या होत्या, त्याच विशालवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय संगणक आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन करतोय गोलंदाजीसाठी. 5 षटकांचा सामना आहे पहिल्या फेरीमधील. हा शेवटचा सामना सुरू आहे. गावदेव मस्कळ विपक्ष दहागाव या दोन संघांमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज भगवान आणि धीरज ही जोडी आहे. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे, फक्त दिशा दिले, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत दिनेश, खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळताना धावसंख्या एकने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 20. तिसरा मार्गस्थ आहे गोलंदाज विशाल भोईरचं. ऐतिहासिक ही स्पर्धा आपण पाहतोय. जयनुमान क्रिकेट संघ बिसोळ आयोजित बिसोळकर चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन. ऐतिहासिक हे मैदान आपण पाहतोय. स्वर्गीय अशोक दलाल क्रीडांगणावरती सुरू असलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. ओव्हर द विकेट विशाल. यावी लॉफ्टेड इट, बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम आउट पार्क. बिग षटकार. थँक्यू सो मच. षटकार ठोकलाय फलंदाज धीरजने. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 27. 27 धावा धावफलकावरती धीरजचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये, कारण की 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. एक चौकार आलाय धीरजच्या बॅट मधून. फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे दहागाव टीमला. चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 27 धावा धावफलकावरती यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक सचिन देसलेला. ओव्हर द विकेट. फुल टॉस. चेंडू मिस टायमिंग आहे आणि चुकीचं जजमेंट आणि चेंडू जाईल फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार.
गमावलेला आहे तो म्हणजेच बॅटिंग करणारे दहागाव या टीमने. धावसंख्या 4 पुढे सरकेल 31. 31 धावा धावफलकावरती. कमबॅक करावा लागेल गावदेव मस्कल या टीमला, कारण की 31 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे विशाल भोईरचं. राईट मोर द विकेट. यावी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. कमबॅक करतो गोलंदाज विशाल भोईर. या षटकामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. यापुढील सामने 4 षटकांचे असतील. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल एकता स्पोर्ट्स घोडसई विपक्ष एकवीर क्रिकेट संघ आपटीबी. चांगला चेंडू आहे. ड्राइव्ह करतो अलॉंग द कार्पेटा. चेंडू खेळायला लॉंग क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश कोर. खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. एकच धाव मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या दहागाव 11 दहागाव या टीमची 32. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे 64 षटक घेऊन येतोय गोलंदाज कल्पेश कोर. एक फिरकी आक्रमण आहे. कल्पेश कोर खूप चांगली गोलंदाजी केली होती आपटीकर चषकामध्ये. तोच कल्पेश कोर येतोय गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये. कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये पाहिलं गेलं तर 32 धाव बनवलेले आहेत. बिसोळकर चषकाचं आयोजन. यावी हुक करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल 34. 34 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आपण पाहू शकाल. यापुढील सामने 4 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. यावीस ऑन साइडला लॉब करतोय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काल 40 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे. दहागाव 11 दहागाव या संघाने. कल्पेश कोर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. राईट मोर द विकेट. स्ट्राइक इन फलंदाज धीरज. यावीस मिस्टामिंग आहे. जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद. आकाश भोईर चूक करत नाहीये आणि खूप मोठी सफलता प्राप्त केली आहे कल्पेश कोरने. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज धीरज. बॅक टू द पवेलियन.
चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थगित आहे. 40 धावा फलकावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज कल्पेश कोर या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज कल्पेश मध्ये. अजून एक चांगला चेंडू आणि धावबाची संधी असेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकिंग चांगलं होत आहे, आतिश भोईर होते. तिसऱ्या पंचांची मागणी केली, धावसंख्या 41. अनिकेत जाधव यांना विनंती असेल आपण जायचं आहे तिसरे पंच, कारण की तिसऱ्या पंचांची मागणी केली. आक्षेप घेतलाय गोलंदाजी शैलीवरती. कल्पेश कोर आहेत आणि एकच चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 41. कमबॅक केले गोलंदाज कल्पेश कोरने. यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतो, बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 47 धावा. सो मच. मोरिवली गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू श्याम यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल श्याम यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या भिसोळकर चषकामध्ये. अंतिम षटकामध्ये येते गोलंदाज अनिकेत कोर. अनिकेत कोर येतोय. नवीन गोलंदाज स्ट्रायकिंग फलंदाज दीपराज. यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संख्या 6 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 53 धावा धावफलकावरती. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 20 शेवटचा मार्गस्थ आहे आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकाराने. फलंदाज दीपराजच्या बॅटमधून हा षटकार येतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन पाहावी लागेल. कृष्णा गणेश सर, निर्णय कळवायचा आपण. वाईट चेंडू आहे. ओव्हर द विकेट.
यावीस अजून एक चांगला स्ट्रोक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सो मच. 60 धावा धावफलकावरती आहेत. साठ धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार ठोकलेत फलंदाज दीपराजने. धावसंख्येचा डोंगर उभा केलाय दहागाव 11 दहागाव या टीमने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. हुक करतायत आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौका. धावसंख्या 64. 64 धावा धावफलकावरती. खरपून समाचार घेतला जातोय. अनिकेत कोरच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं जात आहे. खूप चांगली बॅटिंग करतोय अंतिम षटकामध्ये. या स्लो गोरच्या षटकामध्ये फलंदाज दीपराज. यावीस अजून एक चांगला स्ट्रोक आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क. षटकार. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय. बड्डे बॉय योगेश मिरकुटे आणि रोहिदासजी पवार यांच्याकडून सुवर्ण संधी आहे दीपराजसाठी. जर 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले शेवटच्या तर नक्कीच 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. रोहिदासजी पवार आणि योगेश मिरकुटे यांच्याकडून एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 72 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. यापुढील सामना असेल आपटी बी विपक्ष घोटसई या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाने या टॉस साठी. यापुढील सामना आपण पाहू शकाल. 1 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 73. 73 धावा धावफलकावरती. यापुढील सामना आहे एकविरा क्रिकेट संघ आपटी बी विपक्ष एकता स्पोर्ट्स क्रिकेट संघ घोटसई या 2 संघांमध्ये. गतीमध्ये परिवर्तन खूप लवकर लेन पिकअप केली आहे आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 79 धावा आणि 80 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी मस्कल या टीम समोर. दहागाव 11 दहागाव या संघाने तब्बल 32 धावा खर्च केल्या या शेवटच्या षटकामध्ये.
80 धावांचं लक्ष्य आहे आणि 80 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पालेगाव, व्हॉइस ऑफ अंबरनाथ सोनू बांगर यांना. थँक्यू सो मच रोशन संते. तर दहागाव टीमचे नक्कीच सरपंच अरविंद मिरकुटे याचकडनं प्रत्येकी विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल दहागाव टीमच्या गोलंदाजांना. थँक्यू सो मच रोशन संते, थँक्यू सो मच डीजे मास्टर. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मी सोनू बांगर दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहतोय बिसोळकर चषक 2022 पर्व आपण एन्जॉय करतात. मॅचचं आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच पहिलं सत्र समाप्त झालं. सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. मॅच क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 4था सुरू आहे. दहागाव 11 दहागाव विपक्ष गावदेवी मस्कळ असा पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग केली दहागाव या टीमनं आणि 79 धावा बनल्या गेल्यात 5 ओव्हरमध्ये आणि 80 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी मस्कळ टीमचे एका बाजूला विशाल भोईर असतील, गावदेवी मस्कळ टीमचे वंडर बॉय दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबत असतील गावदेवी मस्कळ टीमचा बाहुबली अर्थातच कल्पेश कोर मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते ही जोडी गावदेवी मस्कळ टीमची. आणि षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी हाताळेल पॉवर पेचा ते म्हणजेच दहागाव टीमच्या बाजूनं गोलंदाज असेल गोलंदाजी मार्क वरती धीरजला आपण पाहणार आहोत. धीरज होतो पहिल्या षटकामध्ये धावगती भरपूर चांगली बनली गेली आहे. 79 धावा बनल्या गेल्यात आपण पाहू शकता आणि 80 धावेचं लक्ष असेल. 5 ओव्हरचा मॅच 16.00 ची सरासरी गाठायची प्रति ओव्हर मागे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी मस्कळ या टीमला. दोन्ही संघ एका ताकदीचे एकाच कॅलिबरीचे त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगला या मैदानावरती पाहायला मिळेल. तेवढी चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तिसरा दिवसाचा स्पर्धेचा आणि प्रेक्षक वर्गांची देखील या ठिकाणी नक्कीच मैदानावरती उपस्थिती झाली आहे. त्या तमाम प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्पर्धेचे क्षण टिपले जातात आणि नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या प्रेक्षक वर्गांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून शुभेच्छा. या सामन्यासाठी विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतो धीरज. पहिला बॉल फेकण्यासाठी स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश. पहिलाच बॉल फुल टॉस होता. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन पाहावी लागेल कारण की लेगस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता. पंच कृष्णा केने सर सांगत असताना अवांतर धावेनं खातं खुलं होतंय गावदेवी मस्कळ या टीमचं. आज बंटी भोईर देखील संघामध्ये नाही आहेत त्यामुळे बंटीची कुठेतरी कमी भासली गोलंदाजीमध्ये कारण की श्री नारायण देव चषकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती बंटीने देखील यावर्षी. तो बंटी आज नाहीये. उर्द विकेट. ऑन साइडला फटका खेळायचा होता. स्लॉट मध्ये हा चेंडू होता. भरपूर वेगवान चेंडू होता. संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ ऑप्शन वरून निघून जातो वेगानं. विकेट कीपर राजेश मिरकुटे यांच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक सुरू आपण पाहू शकता. 2 खेळाडू तिजगराच्या बाहेर मिड विकेट रिजनला एक खेळाडू आणि लॉंग ऑन रिजन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. यावेळेस गुड लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर बॉडीवरती ब्रश झाला आणि गोलंदाज स्वतः धीरज गेले होते बॉलवरती वेगानं. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. धावसंख्या फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते जी अवांतरच्या स्वरूपानं मिळाली आहे गावदेवी मस्कळ टीमला. कल्पेश आणि विशाल ही जोडी आपण पाहतोय. कल्पेश मध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता भरपूर आहे आणि सातत्याने नक्कीच कित्येक अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावरती देखील असेल. परंतु आज या मैदानावरती लक्ष भरपूर मोठे आहे. 16.00 ची सरासरी गाठायची 80 धावा बनवायच्या त्यामुळे इथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये कल्पेशला मोठे फटके मारावे लागतील.
खोलबॅट टप्प्याचा बॉल यस पॅड वरती आदळला. यस लेग बिफोरची अपील केली, पंचांनी ती स्वीकारली आणि लागेल या पहिल्या षटकामध्ये हा पहिला मोठा धक्का गावदेवी मस्कल टीमला. कल्पेश स्कोर 0 वरती बाद. फलंदाज बाद झाले. या ठिकाणी आपण पाहू शकता धीरजला मिळतं पहिले यश. लेग बिफोरची अपील केली होती आणि नक्कीच पॅडवरती चेंडू आदळला. बरोबर मिडल स्टंप मध्ये नक्कीच सापडले गेले कल्पेश स्कोर आणि पंचांनी फलंदाजाला बाद केलं. पहिल्या विकेटचं पतन 1 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. गावदेवी मस्कल टीमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी आलेत नरेश चौधरी. धीरज तयार ओव्हर द विकेटना. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग होतो. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू भाया तिथे उपस्थित होता. चांगला झेल टिपला जाईल आणि अजून एक विकेटचं पतन. गोल्डन डकचे शिकारी बनतील नरेश चौधरी देखील दुसरी सफलता प्राप्त करतो या ओव्हर मध्ये. गोलंदाज धीरज आणि गावदेवी मस्कल टीमला 1 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. गावदेवी मस्कल टीमच्या माध्यमातून लगातार दुसऱ्या विकेटचं पतन आणि नक्कीच दोन्ही टीमला देखील शुभेच्छा आल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन या स्पर्धेला पाहतात. आमचे जवळचे मित्र डॅनी रायतेचे आपण पाहू शकता यांच्याकडनं देखील दहागाव टीमला आणि गावदेवी मस्कल टीमला शुभेच्छा येत आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. डॅनी विकेटचा पतनीतून नरेश चौधरी देखील 0 वरती बाद झाले. आता 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सचिन देसले. कॅप्टन ऑफ टीम संघाचे संघनायक येतात मैदानाच्या आतमध्ये. संघनायकाची जिम्मेदारी इथे पार पाडावी लागेल सचिनला. धीरज तयार. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. टॉप एज लागली. लेफ्ट फॅक्टर कुठेतरी ऑन असे सचिनचा आणि चेंडू 2 खेळाडूंच्या मधून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. पाचव्या आकड्यावरती फटका जरूर मिस टायमिंग झाला होता. टॉपेज लागली गेली होती परंतु 2 खेळाडूंच्या मध्ये गॅप होती आणि त्या गॅप मधून हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. गोलंदाजी भरपूर चांगली होती. धीरजच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स कॅरी केल्यात आणि आतापर्यंत फक्त 5च धावा त्यानं खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. इथून अपील केली जाते. कॉटबियांची अपील स्ट्रॉंग केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलंय आणि इथून पंचांचा कोणत्या प्रकारचा मात्र इशारा येत नाही. यस फलंदाज बाद असेल. शेवटच्या मोमेंटला स्क्वेअर लेगच्या पंचांनी सांगितलं गेलं की स्पर्श झालाय चेंडू आणि बॅट मध्ये, त्यामुळे तिथून मेन पंचाकडे ती खून केली गेली आणि फलंदाज या ठिकाणी बाद असतील. सचिन देसलेला मैदान सोडावं लागेल. तिसरा विकेटचं पतन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या या फलकावरती गावदेवी मस्कल टीमची 3 गडी बाद, फक्त 5 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पूर्णपणे बॅकफूट वरती असेल गावदेवी मस्कल टीम. 3 गडी बाद झालेत. सलामीवीर आपण पाहिले गेले तर कल्पेश स्कोर 0 वरती बाद झाला. त्यानंतर नरेश चौधरी देखील 0 वरती बाद झाला आणि सचिन देसले याच्या बॅटमध्ये एक चौकार आला, तो देखील आता बाद झालाय. 3 गडी बाद, फक्त 5 धावा फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू शिल्लक असतील आणि तब्बल 75 धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्गमध्ये दुसऱ्या षटकामध्ये टीमचे सिनियर खेळाडू राजेश मिरकुटे येतील दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकेला फलंदाज असेल विशाल भोईर. उर्ध विकेट.
पहिलाच बॉल विशालला ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चेंडू शरीरापासून थोडासा दूर होता. ऑप्शनवरनं थोडासा बाहेर निघतोय. पंच प्रवीण विशेषर वाईट करार देत आहेत. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 6 धावा फलकावरती. फोर्थ विकेटनं राजेश तयार. बॉल चांगला यस फुलरलेचा बॉल, परंतु इथून पंचांनी पुन्हा एकदा वाईट करार घोषित केलाय. थोडासा ऑप्शनच्या बाहेरून जात होता चेंडू, पाहिलं पंचांनी. अवांतर धाव मिळेल पुन्हा एकदा गावदेवी मस्कल टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 7 धावा फलकावरती. लक्ष भरपूर मोठं गाठायचंय. फटका यावेळेस मात्र खेळायचा होता कव्हरच्या दिशेला. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित होते, संपर्क तेवढा चांगला बनला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. जर राजेश मिरकोटे यांनी जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर योगेश मिरकोटे यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फटका चांगला आहे, समोर खेळलेत, खेळाडू पोहोचत नाहीये आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल भोईरच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार. आज विशालच्या बॅटमधनं चौकारा बरोबर टीम पोहोचते. 11 या धावसंख्येवरती. याच फटक्यांची गरज आहे. सामना जर जिंकायचा असेल तर गावदेवी मस्कल टीमला 3 गडी गमावलेत. सुरुवातीला थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली. फोर्थ विकेट विशालसाठी हा बॉल. थोडेसे पुढे आले, फुटवर्कचा वापर केला, पाहिलं कव्हर मध्ये कोणताही खेळाडू नाहीये आणि त्या दिशेला स्ट्रोक त्यानं खेळला. जातो चेंडू सरळ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल भोईरच्या बॅटमधनं षटकार. तिसऱ्यांदा आमच्याकडे वळतील. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 18 धावा फलकावरती. थोडासा महागडा ठरतोय गोलंदाज राजेश मिरकोटे या षटकामध्ये. फोर्थ विकेट. खोलबट टप्प्याचा बॉल समोर खेळले. शॉर्ट मिड ऑफ मध्ये मात्र खेळाडू उपस्थित होते. बॉल भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि इथून डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. फोर्थ विकेट. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. चांगला बॉल यस वाईड यॉर्करचा वापर केला आणि चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. कमबॅक करतो या षटकामध्ये गोलंदाज राजेश मिरकोटे. ओव्हर मधील एकूण बॉल झालेत आतापर्यंत पाहिले गेले तर 5 आणि शेवटचा हा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. फोर्थ विकेट. ऑन साइडला खेळायचा होता, गुडघ्याचा वापर देखील केला. स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळतात. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. सुधीर येतील, बॉलला उचलतील तोपर्यंत एक धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी मस्कल टीम 3 गडी बाद फक्त 19 धावा असतील आणि जिंकण्यासाठी आता समीकरण अद्याप महाग आपल्याला पाहायला मिळेल. कारण की 16.00 ची सरासरी गाठायची होती. 19 धावा बनला गेल्या. जिंकण्यासाठी आता शिल्लक चेंडू 18 आणि 61 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. तर नक्कीच 10 गावचे सरपंच अरविंद मिरकुटे याचकडे देखील पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. जर कोणत्याही खेळाडू विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर त्याला मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते म्हणजेच अरविंद मिरकुटे साहेबांकडनं. 2 षटकं कंप्लीट झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5. धीरजनं 3 विकेट्स प्राप्त केले आणि दुसऱ्या षटकामध्ये राजेश थोडेसे मागडे तरले. 14 धावेचं षटक पाहायला मिळालं आणि टीमची टोटल 19 वरती पोहोचते गावदेवी मस्कल टीम. पॉवर प्ले इथून समाप्त झाला. दिनेश आणि विशाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आता सेकंड स्पेल मध्ये येतोय गोलंदाज धीरज. पुन्हा एकदा ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं, धावा खर्च केले होते फक्त 5 आणि 3 फलंदाजांना त्यांना बाद केलं होतं. तो धीरज आलाय सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसऱ्या सांगीकोट्यातील हे तिसरं षटक असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता विशाल भोईर ऑन अ स्ट्राइक. समीकरण थोडंसं माग. 18 चेंडू 61 धावेची गरज.
ऑन साइडला खेळायचा होता परंतु चेंडू भरपूर वेगवान आणि जातोय सरळ यशांवरती आदळतोय. विकेटचं पतन, ही गोल्डन विकेट कॅरी केली जाते धीरजच्या माध्यमातून. सेकंड स्पेल मध्ये असताना हा लागतो अजून एक मोठा धक्का गावदेवी मस्कल टीमला. विशाल भोईर बॅक टू द पवेलियन. अप्रतिम गोलंदाजी होती धीरजच्या माध्यमातून. तर धीरजने या ठिकाणी नक्कीच विकेट हॅट्रिक प्राप्त केली. तर योगीजी मिरकोटे याचकडे नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय 10 गाव या टीमचा वरती आपण पाहू शकता, कारण की कामगिरी देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग देखील भरपूर चांगली केली, 79 धावा बनल्या गेल्या आणि 80 धाबेचं टार्गेट होतं आणि आता गोलंदाजी देखील धीरज भरपूर चांगली करतोय. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचा होता, टॉप एज लागली होती, जेलची संधी जरूर बनली होती. शॉर्ट दरम्यानचे खेळाडू या ठिकाणी नक्कीच बॉलला कलेक्ट करत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हाताला साठून चेंडू शॉर्ट दरम्यानच्या खेळाडूकडे गेला होता, ही संधी होती परंतु इथून झेल ड्रॉप झाली आणि इथून एक धाव देखील मिळतीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 20 धावा. विकेट हॅट्रिक साठी नरेश मिरकोटे याचकडे देखील गणेश मिरकोटे याचकडे देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल धीरज साठी देखील. स्ट्रायकरला फलंदाज दिनेश असेल. दिनेश आणि आतिश ही जोडी आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्या कमवत अजूनही बॅकफूट वरती आहे गावदेवी मस्कल टीम. 4 गडी गमावले. धीरज तयार. ओव्हर द विकेट. बॉल चांगला यस परंतु लाईन चुकीची आहे. आउटसाइड दी ऑफ सम. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 21 धावा बलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहू शकता. मोठे फटके अजिबात नाहीयेत. याचं कारण तुम्हाला पाहायला मिळतं सटीक लेन आणि नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतोय हा गोलंदाज धीरज. ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका खेळला जातोय. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू जातील आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू बाहेर देखील आला होता. बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकली 23 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये देखील मोठे फटकेबाजी नाहीये. आतापर्यंत चेंडू फेकलेत. या ओव्हर मधील 3 बॉल फेकलेत आणि धावा खर्च करतोय गोलंदाज धीरज. फक्त 4 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते धीरजच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. खोलबट टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट. वाईड डिश लॉंग ऑनला विशाल मिरकुटे असतील. व्हेरी गुड फिल्डिंग. त्वरित फेकी केली जाते. कांद्याचा योग्य तो वापर केला विशालनं आणि विकेट किपर कडे नक्कीच थ्रोफेकी केली गेली. 1च धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 24 धावा धावफलकावरती. फाईट नाही या मॅच मध्ये आपण पाहू शकता गावदेवी मस्कल टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यस संधी होती विकेट किपर करे परंतु झेल या ठिकाणी ड्रॉप होईल आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या स्थगित 24 फक्त 24 धावा. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक असेल. धीरज तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पॅड वरती चेंडू आदळला होता. इथून धावाची संधी असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपला खेळाडू होतील तोपर्यंत इथून 1 धाव मिळेल. षटक क्रमांक कंप्लीट झाले या ठिकाणी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती गावदेवी मस्कल टीमची 4 गडी बाद तब्बल 25 धावा. विजयासाठी अजूनही आपण पाहतो येणारे बॉल शिल्लक 12 आणि तब्बल 55 धावेची गरज असेल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल तोपर्यंत नक्कीच आम्ही 2 मिनिटाचा ब्रेक या ठिकाणी घेतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये.
एक नजर आपण टाकूया तोपर्यंत नक्कीच दहागाव टीमच्या बॅटिंग कार्डवरती, कारण की ज्यावेळेस मात्र दहागाव टीम फलंदाजी करत होतं त्यावेळेस धीरजनं भरपूर चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतर विशालनं देखील थोडंसं योगदान दिलं आपल्या टीमला. त्यानंतर 5व्या क्रमांकावरती भगवान आले, भगवान देखील 2 षटकार टोकले आणि दीपराज देखील भरपूर चांगली बॅटिंग केली. 3 षटकार 1 चौकार त्यानं दाखवला आणि या चारही फलंदाच्या जोरावरती नक्कीच संघानं बनवल्या 59. आपण मास्परा या ठिकाणी 79 धावा, 80 धाब्याचं टार्गेट ठेवलं गेलं आणि ते शेष करत असताना आपण पाहिलं गेलं तर सलामीवीर कल्पेश आणि विशाल आले होते. तर कल्पेश 3 चेंडूचा सामना केला, बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं नरेश आले वन डाऊन साठी, पहिल्याच बॉलवरती ते बाद झाले. त्यानंतर सचिन देसले आले होते, ज्याच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती ते बाद झाले. त्यानंतर विशाल भैरला देखील बाद केलं आणि बॉलिंग कार्डवरती नजर टाकली तर धीरजनं पहिलं षटक फेकलं, 5 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. दुसरं षटक फेकलं राजेशनं, धावा खर्च केल्या होत्या 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आला गोलंदाज धीरज आणि त्यानं पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावला. आता गरज आहे इथून 12 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावेची गरज. या सामन्यामध्ये गावदेवी मस्कल टीमला मॅच कठीण झाली, गावदेवी मस्कल टीम साठी. तर व्यासपीठावरती आम्ही एक शुभ सन्मान करतोय. श्यामजी डांगे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण शुभ सन्मान करतो आमच्या व्यासपीठावरती. अनिकेत जाधव यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहू शकता गरज आहे 55 धावेची. गोलंदाज येतोय 4थ्या षटकामध्ये प्रणव. आतिश ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅक करतो, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क तेवढा चांगला नाहीये. चेंडू जाग्यावरती थांबतोय, गोलंदाज स्वतः येतील, बॉलला उचल देईल, फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 26. 26 धावा फलकावरती. अद्याप बॅकफूट वरती आहे गावदेवी मस्कल टीम आणि आता मॅच मध्ये शिरकाव झालाय तो म्हणजे दहागाव 11 दहागाव टीमच्या माध्यमातून. अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 54 धावेची गरज. गोलंदाज प्रणव तयार. राऊंड द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता. चेंडू भरपूर वेगवान होता, सरळ लेग स्टंपवरून निघून जातो. विकेट कीपर राजेश मिरकुट यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. जेवढे डॉट बॉल येतील तेवढ्या मॅच मध्ये शिरकाव करेल दहागाव 11 दहागाव संघ आणि आता नक्कीच जेवढे डॉट बॉल येतील तेवढा पराभवाच्या छायेमध्ये जाईल तो म्हणजे गावदेवी मस्कळा संघ. 10 चेंडू जिंकण्यासाठी 54 धावेची गरज. अराउंड द विकेट. ऑन साइडला खेळलेत मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक होते वेल जज वेल कॅच. धीरज त्या ठिकाणी होते, चांगला झेल टिपतील आणि फलंदाज दिनेशला देखील मैदान सोडावा लागेल. हा लागतोय 5वा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी मस्कल टीमला. सुशील आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ आता घरी बाद होत चाललेत आणि 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 54 धावेची गरज. मॅच कठीण झाली मस्कल टीम साठी. गोलंदाज तयार. खोलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलेत. वाईड डिस्लॉंगला खेळाडू असतील विशाल मिरकुटे. व्हेरी गुड फिल्डिंग. बॉलला अडवतील, एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 27. 27 धावा स्कोर कार्डवरती. 53 धावेची गरज येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. हा सामना आता तुम्हाला एकतर्फी पाहायला मिळतो कारण की सामन्यामध्ये झुंज नाहीये, टफ नाही. आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलू शकले नाहीये परंतु चेंडू याचा वाईट करार घोषित केला पंचांनी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर निघत होता. एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या 28. 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 52 धावेची. प्रणव तयार. ओव्हर द विकेट.
समोर खेळले फटका चांगला ऑन द कार्पेट लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित धीरज असतील व्हेरी गुड फिल्डिंग बॉलला सहज उचलतात आणि एक धाव मिळेल धावसंख्या एकने पुढे सगळी 29 29 धावा धावफलकावरती 7 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावीची गरज सामना एकतर्फी झाला आपण पाहू शकता सुरुवात खराब झाली गावदेवी मस्कल टीमची चेस करत असताना आणि नक्कीच आता सामना पूर्णपणे झुकलाय दहागाव टीमच्या बाजूला फुल टॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळलेत क्षेत्ररक्षक उपस्थित असतील लॉंग लेगच्या दिशेला खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट दीपराज होते त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तर नक्कीच या ठिकाणी आमचे समालोचक मित्र भागेश म्हात्रे व्हाईस ऑफ भाल मलंगडचा गोडावास याचकडे देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत ते देखील युट्यूबच्या माध्यमातून आमचं समालोचन ऐकतात आणि या स्पर्धेला एन्जॉय करतात भागेश म्हात्रे यांच्या देखील शुभेच्छा देतात भिसोळकर चषकाला ओव्हर द विकेट राऊंड द विकेट ऑन साइडला खेळले शॉर्ट मिडऑन मध्ये खेळाडू उपस्थित विशाल व्हेरी गुड फिल्डिंग चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि फलंदाज होतील बाद लगातार विकेटचं पतन दिसतंय क्या बात है डीजे मास्टर अराउंड द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू उंची गाठतोय लांबी कमी क्षेत्ररक्षकाले दूरवरनं झेल पर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि दोन धावा मिळतील या बॉलवरती धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 2 ने पुढे सरकली 35 धावा सामना आता एवढ्यासाठी सुरू आहे की किती धावा राखून हा सामना जिंकेल दहागाव संघ आणि धावांचं अंतर कमी करण्यासाठी गावदेवी मस्कल टीमच्या बाजूने हा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल वन साइड मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक आहेत आपण पाहू शकता 4 फुलर लाईनचा हा बॉल लो फुल टॉस समोर ड्राइव्ह केला वाडी स्ट्रॉंग आपला खेळाडू उपस्थित एकदम मिळतीये फक्त 3 चेंडू शिल्लक असतील औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये आणि नेक्स्ट मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल आई एकवीरा आपटीबी विपक्ष एकता स्पोर्ट घोटसे या दोन ताकदवर टीम मध्ये हा सामना असेल टॉस झाला टॉस जिंकला घोटसे या टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला मदत केलं बॅटिंग साठी आई एकवीरा आपटीबी टीमला बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत आपण पाहायला गेले तर फक्त 2 मॅच मध्ये मजा नाहीये ही मॅच पूर्णपणे वन साइड झाली आणि सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती दहागाव 11 दहागाव संघ समोर खेळ फटका चांगला गॅप मध्ये चेंडू असेल यस जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु या फटक्यांना आता काही महत्व नाहीये वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला चौकार विमल पान मसाला दाने दाने में केसर कदम अंतिम चेंडू असेल गोलंदाज तयार अराउंड द विकेट बॉल चांगला यस मॅच समाप्त झाली मॅच जिंकली या ठिकाणी दहागाव 11 दहागाव टीमनं अभिनंदन करतो टीमचा अभिनंदन अरविंद मिरकुटे अभिनंदन विशाल मिरकुटे अँड दहागाव टीम हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल गावदेवी